बघूया. मी आता जवळजवळ अख्खी उत्तर सांगतील 10 तारखेनंतर पुन्हा बोला आणि हो हो, कारण खूप वर्षांनी काम करतात. 29 वर्ष झाली. नाटकाचं नाव कसं सुचलं मला वाटतं महेश सरांनी त्याच्याबद्दल. थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही. AI कॅन नेव्हर रिप्लेस थिएटर. ज्या नंबर्सने इन्फ्लुएन्सेस येत आहेत तर मला वाटतं सगळेच प्रेक्षक इन्फ्लुएन्सर होणार नाही याची फक्त मला नाटकाचं नाव आहे शंकर जयकिशन. लेखक विराजस कुलकर्णी आणि दिग्दर्शक सूरज पारसनीस. शिवानी काम करते आणि अर्थात महेश सर आहे आणि मी. याचे नेपथ्य केलं आहे संदेश बेंद्रे आणि म्युझिक अजित परब आहे आणि गीत क्षितिज पटवर्धन त्यांनी केलं आहे. गाणे आहेत आणि लाईट्स श्याम चव्हाण. एकंदरीत एक लक्ष्मण गोलारनी लक्ष्मण आमचा कॉस्ट्युम केलं. लक्ष्मण एकंदरीत एक चांगलं फॅमिली एंटरटेनमेंट करणारं नाटक आहे. आता मला असं वाटतं की सूरजने बोलावं त्याचं दिग्दर्शनाचा पहिलं नाटक माझं. एखादा नशीब असतं एखादं की पहिलंच नाटक करायला एवढे दिग्गज मंडळी मिळतात आणि विराजस आणि मी बरीच वर्ष एकत्र काम करतो. त्यामुळे असं काहीतरी नाटक करावं जे आपल्या जवळचं आहे, खूप जीवाभावाचं आहे आणि दोघांनाही वडील हा विषय खूप जवळचा आहे, मैत्री हा विषय खूप जवळचा आहे. म्हणून या नाटकामध्ये वडील आणि मुलगी यांच्या नात्यावरचं आणि दोन मित्रांची अशी एक गंमत आहे. लहानपणापासूनची आपली एक मैत्री असते जी खूप वर्ष टिकते आणि टिकल्यानंतर तो माणूस आपल्या आयुष्यातला सदस्य बनतो, फॅमिलीचा सदस्य बनतो. पण तो सदस्य मधल्या काळात खूप गायब असतो. तो गायब झालाय आणि तो अचानक खूप वर्षांनी आलाय. तर तो आता का आलाय, नक्की त्याच्या मागचं रहस्य आहे का, काय अजून त्याला काही म्हणणं आहे त्याच्यात, हे सगळं सांगणारं ते नाटक आहे. त्यामुळे येऊन त्या एका मैत्रीबद्दलची गोष्ट, त्यानंतर त्या वडील आणि मुलगी यांच्या मैत्रीबद्दलची गोष्ट, असं सगळं याच्यामध्ये बघायला मिळतं. नाही, सूरज म्हणला ते खूप खरं आहे की नशीब लागतं की इतकी छान सगळी टीम जुळून आली. मी आधी भरत सरांबरोबर माझं पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं वेलकम सिंपली 2017 मध्ये आणि त्यानंतर आता पुन्हा माझं दुसरं कमर्शियल नाटक सुद्धा मी त्यांच्याबरोबर करू शकते. महेश सरांबरोबर तर मी पहिल्यांदा काम करते आहे. तर खरंच माझं सूरजचं भाग्य आहे की आम्ही त्या छान मस्त टीम बरोबर काम करत आहोत. आणि माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते मी मुलगी आहे भरत सरांच्या कॅरेक्टरची. महादेव करकर यांची मी मुलगी आहे ईशा. आणि ही मुलगी अशी आहे की बऱ्याचदा आपलं बाबांशी काही नातंच नसतं मैत्रीचं. आपण आईशी खूप क्लोज असतो, आपण खूप बोलतो, सगळं शेअर करतो, पण बाबांशी मात्र फक्त ते जेव्हा आपल्याला रागवतात तेव्हा स्वतःला डिफेंड करण्यासाठी म्हणून बोलणं होतं. आणि मग ते लहानपणापासून तसंच असतं आणि अचानक आपण मोठे होतो, घर सोडून जातो आणि ते नातं जोडायचं राहूनच जातं. तर हे तसं राहिलेलं आहे. बाबांचं आणि मुलीचं नातं अपूर्ण आहे आणि ते पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करते आहे. त्यामध्ये तिला साथ मिळते ती त्यांच्या एका मित्राची, जो मित्र अनेक वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आलाय. तिला हे माहिती की बाबांना मित्रच नाही आहेत, पण आता असं कोणीतरी एक मित्र आलेला आहे जो म्हणतो की मी BFF आहे. तर त्यांची एक टीम होते त्या मुलीची आणि त्या मित्राची आणि पुढे काय होतं ते आपण बघूया. मी आता जवळजवळ अख्खी उत्तर सांगतील 10 घाबरलोच मी. सर, तुम्हाला एकतर सुंदर पाहणं खूप मोठी पर्वणी आहे आम्हाला सगळ्यांनाच आणि त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. ते 19 तारखेनंतर पुन्हा बोला आणि हो हो, कारण खूप वर्षांनी काम करतात. जवळजवळ 29 वर्ष झाली म्हणजे खऱ्या अर्थाने असं फुल लेंथ नाटक करतो. आणि काही नाही, भरत हा माझा खूप जुना मित्र आहे. मित्र म्हणण्यापेक्षा वी गो अ लॉंग वे बॅक. म्हणजे त्याच्या पहिल्या नाटकापासून मी आणि भरत एकत्र होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की भरत हा खूपच गुणी नट आहे. आणि ज्यावेळेला भरतसाठी मी काही नाही म्हणूच शकलो नाही. तर म्हणाला नाटक करूया का, म्हटलं करूया. मी काही वाचलं पण नव्हतं काही नाही, तर म्हणाला करूया का, म्हटलं करूया. आणि गंमत आहे नाटकात या, म्हणजे मी काहीच सांगणार नाही या नाटकाबद्दल. पण ते एक असं नाटक आहे जे तुम्ही पाहिलेलं नाही. ते टिपिकल नाटक नाही आहे. त्याच्यात फार गंमत आहे. म्हणजे ती त्याचं माझं लव्ह हेट रिलेशनशिप तुम्हाला खूप छान बघायला मिळेल.
नाटकातला. आणि खूप यंग टीम आहे ना, म्हणजे मला खूप वर्षांनी काम करतोय याचा आनंद आहे. आणि आजच्या पिढीची टीम आहे, म्हणजे सूरज काय, शिवानी काय, विराजस काय, त्यामुळे एक गंमत आहे. म्हणजे मी एन्जॉय करतोय. आणि इन जनरलच म्हणजे माझी खात्री हे नाटक लोकांना आवडेल याची मला 100% खात्री आहे. कारण ते परत एकदा टिपिकल नाटक नाही आणि परत पुन्हा पुनराजीवित नाटक नाही आहे. हल्ली थोडं काय होते की लोक थोडे सेफ खेळतात, मी एक पुनराजीवित नाटक केलं, पण हे या नाटकाचा फ्रेशनेस आहे तो खरंच लोकांना आवडतो. तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी एकांकी स्पर्धेतनं आलो आहे आणि जी एकांकी हिट झाली ती कॉलेज लेवल पातळीवर हिट होती, पण आयुष्यात तेच एकांकाचं नाटक हिट होणं हे सर्वस्वी सरांचं आहे. आणि महेश सरांनी मला तिथून हात दिला आहे खऱ्या अर्थात. म्हणजे आम्ही एकांकिकेतून व्यावसायिक नाटकात प्रवेश करताना ते सुद्धा मोहन वाघांसारख्या मोठ्या बलाढ्य निर्मात्याकडे काम करणं, अर्थात महेश सर पण त्यात निर्माते होते, पण ते एक मोठा हात देणं एक प्रत्येक एकांकी स्पर्धेतल्या प्रत्येक कलाकाराला वाटतं ना. जसं हे म्हणलं की आमचं नशीब आहे, आमचं नशीब. कारण माझं पण मी पण नशीबवान होतो की तेव्हा महेश सरांनी आपल्याला हात दिला आणि नाटक झालं देवेंद्र प्रेमचं नाटक. आणि तिथून मग एक स्वतःच्या पायावर उभा राहून आपली एक स्वतःची गोडधोड चालूच होती. मग बऱ्याच वर्षानंतर हा योग आला खरं तर, की जसं हे दोघं म्हणतात की नशीबवान मला पण असं वाटतं की मी जेव्हा वाचलं तेव्हा मला खरंच प्रामाणिकपणे म्हटले तिथं मला मांजरेकर सर दिसतात, बाकी काही नाही. तर ते जर त्यांनी जर हा रोल केला ना तर अजून त्याला न्याय मिळेल त्या रोलला असं मला वाटत होतं. म्हणजे विचारून बघायला काय हरकत आहे. म्हणजे एका आमच्या फंक्शनला सरांना जस्ट विचारलं की असं नाटक कराल का, ते लगेच हो म्हणाले की कुठलं नाटक आहे काय आहे असं काही नाही. एक विश्वासाने त्यांनी हो म्हणाले असतील, पण नाटक त्यांना आवडणं खूप गरजेचं होतं माझ्या दृष्टीने. आणि परत आता आज मला तोच आनंद आहे, जर ह्या दोघांना आमच्यासोबत काम करायचा आनंद आहे तसा मला देखील ह्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आहे. कारण आत्तापर्यंत मी त्यांना कधीच अरेतुरे इतक्या वर्षात कधीच केलेलं नाही. स्टेजवर मला अरेतुरे करताना एका दुसरा शब्द टाकताना मी पण जरासं थांबतो, विचार करतो. कारण आपण एक गुरुतुल्य म्हणून माणसांना काही मान्य करतो बा, एक व्यक्ती गुरुतुल्य आहे, ही आदर्श व्यक्ती आहे, पण स्टेजवर आल्यानंतर आपल्याला त्यातून बाहेर पडून आपलं वेगळं कॅरेक्टर करायचं आहे. तर त्याचा एक वेगळाच आनंद सध्या मी रिहर्सलमध्ये घेतोय. अर्थात नाटक येणार किंवा नाटकाची गंमत, ती नाटकाची मजा लोकांसाठी वेगळी असेल, पण रिहर्सलमध्ये ॲक्टरची एक वेगळी मजा असते ना, ती मजा गिव्हन टेक. आणि मग कुठे थांबायला लागतं, कुठे ओपन व्हायचं, ती रिस्क असते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप रिस्पेक्ट करतो तेव्हा. पण त्या गोष्टी आम्हाला हाताळताना खूप बरं वाटतं. आणि सूरज जरी म्हणत त्याचं पहिलं नाटक आहे, पण मला असं वाटत नाही की त्याचं पहिलं, त्याने खूप एकांकिका केल्यामुळे ना तो खूप छान पद्धतीने इथलं हँडल करतोय. नाटक बसवणं सोपं काम नाही आहे, आणि त्यात थोडंसं डोक्यावर टेन्शन घेऊन बसवणं ते तर नाही. पण मला महेश्वरांचं आणि कौतुक वाटतं की त्याने कोणीच असा मी त्याला सांगितलं नाही की असंच पाहिजे तसं पाहिजे, तो त्याच्या पद्धतीतून फ्री आहे काम करायला, तो त्याच्या पद्धतीने चांगलं करतोय आणि जे करतोय ते आम्हालाही आवडते. त्यामुळे विशेष त्याचं कौतुक. आणि विराजस ज्याने नाटक लिहिलंय, कधी कधी काय होतं कलाकारांना जेव्हा छान नाटक लिखाणात येतं ना ते एक्स्ट्रा काय करायची गरज वाटत नाही. तशा नाटकात आहे ना छान लिहिलं गेलेलं आहे, छान त्याने त्याची मतं मांडली गेलेली आहेत. त्यामुळे असं वाटतं की आम्हाला ते करताना पण ते लाईव्ह वाटते, आम्ही जे एन्जॉय करतो ती गोष्ट. त्यामुळे होप्स की नाटक आवडेल सगळ्यांना. आणि या तुमच्या माध्यमातून मी रसिक प्रेक्षकांना सांगतो की 19 डिसेंबरपासून नाटक येते, 19, 20, 21 आणि पुढे लगातार सुरू आहेत. जिथे जिथे जवळजवळ नाट्यगृह असेल आपण येऊन हा नाटक पाहावं बस. तर माझा प्रश्न बऱ्याच सुचलं की खरं तर प्रत्येक गोष्टीमध्ये निर्माता खूप महत्वाचा असतो. जो या नाटकाची निर्मिती तुमच्याकडे आहे, नाटकाचं नाव खूप छान आहे, असं ते कसं नाटकाचं नाव कसं सुचलं मला वाटतं महेश सरांनी त्याच्याबद्दल. नाही, मी नाटक जेव्हा वाचलं तर मला असं वाटलं की नाव काय त्याने विचारलं. म्हटलं आपण एक जोडगोळी असते ना आता तर. आणि मला असं शंकर जयकिशन किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल, मग शंकर जयकिशन मला ॲप्ट वाटलं, पण तरी लक्ष्मीकांत प्यारेलाल हे थोडंसं मराठी नाव नाही वाटलं. शंकर जयकिशन आपले आहेत, कृष्णाचं नाव आहे, त्यामुळे आणि त्यामुळे त्याला एक गंमत आली त्यात छान. शंकर जयकिशनची गाडी आपल्याला एक नॉस्टॅल्जिया त्यांना येईल. पण आपण ते नाटकच वाचलं मला वाटलं 2 मित्रांची नावं असं कोणी झालं असतं, जयविरू चाललं असतं, किंवा आजच्या काळात म्हटलं तर राजउद्धव चाललं असतं. इच्छा
मध्यंतरीच आपण एका मुलाखतीमध्ये म्हटलेलं होतं की पुढचा जो काही काळ आहे हा पूर्ण तर कुटुंबीसाठी असेल आणि नाटकांचा असेल. चित्रपट परिस्थिती आणि लगेचच आपली नाटकाचं नाही नाटकाचं कसं मी नाटक आता डिरेक्ट केलं होतं पण काम म्हटलं करू की नाही. आणि हे जी फॅक्ट आहे पण इन द नियर फ्युचर ना हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज AIची जी काही प्रोग्रेस होते त्यात ते काय होणार आहे म्हणजे कोणी आज मान्य करायला तयार नाहीत घाबरून. पण ते दॅट इज अ रियालिटी जी आपण फेस करायलाच पाहिजे. आणि थिएटर हे कधीच रिप्लेस होणार नाही. AI कॅन नेव्हर रिप्लेस थिएटर. आणि त्याच वेळेला नेमकं मला भरतनी विचारलं की चल नाटक करूया. आणि मला पण एक चांगलं नाटक मिळणं पण एक खूप डिफिकल्ट असतं आणि ज्याच्यात रोल आपल्याला आवडेल, नाटक आवडेल, अख्खी टीम आवडेल. आणि इट वॉज कोइन्सिडन्स होता त्याच वेळेला नेमकं भरतने विचारणं. म्हणजे अजून एका नाटकाबद्दल माझं विचारणं झालं होतं पण ते त्यात एक काहीतरी एक जे फिमेल कॅरेक्टर होतं ती बरोबर मिळत नव्हतं. ते पोस्टपोन होतं आणि अचानक भरतने विचारलं म्हणजे चला हे करू. त्यामुळे पण खूप मजा येते खूप वर्षांनी थिएटर करणं ना. थोडंसं आपलं काय म्हणतात त्याला थिएटर इज अ प्रेपरेशन. म्हणजे सिनेमात ठीक आहे ना आपण थिएटरमध्ये पुन्हा एक म्हटलं आपण एक करू पुन्हा तयारी काय या नवीन मुलांबरोबर कुठे थिएटर गेलं आहे ॲक्टिंगची काय स्टाईल आहे तर यांच्याबरोबर आज करताना खूप गंमत. अशी प्रत्येकाची वेगवेगळी मित्र असतातच की. पण मी म्हणतोय ह्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करतो खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी देखील. त्यामुळे मित्र जसं मगाशी म्हणल्याप्रमाणे गुरुतुल्य असेल किंवा मित्र असेल तर प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. पण काम करताना ती व्याख्या जरा बाजूला ठेवून एक नट आणि कोण वर्क जो असतो ना जो कोणी असेल त्याची एक गंमत वेगळी असते. त्यामुळे मला मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं की आम्ही जास्त आनंद घेतो या गोष्टीचा पहिल्यांदा. नंतर आनंद देणारे आम्हाला माहिती आहे पण ते आनंद घेणं पण आहे ना जसं एखादं कॅरेक्टर आवडलं की म्हणून जसं कॅरेक्टर आपल्यात उतरवतात आणि त्याची मजा घेतो आणि मग लोकांसमोर प्रेझेंट करतो. तसं ह्या गोष्टी त्या आम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत काही जुने किस्से असतील काय असेल त्या सगळ्या आठवणी काढून किंवा बोलून घेऊन मग प्रेझेंट करायला आवडतं. आणि लिहिलं पण त्यांनी इतकं छान ना त्यामुळे ती मजा एक वेगळी येते. म्हणजे परत तीच गोष्ट सांगणार नाही पण मजा येते. आणि शिवानी खूप अगदी मुलीसमान आहे. ती पहिलेही नाटक आम्ही केलं होतं एकत्र तेव्हा देखील ती खूप जेन्युअनली काम करायची. म्हणजे मी प्रामाणिकपणे तिचं काम पाहिलं होतं तेव्हा ती तिचा रोल आणि एकत्र इथे देखील ती ज्या पद्धतीने इथे काम करते ही वाटतेच मुलगी. ही वाटतेच की आता इथे मला अशा पद्धतीने हँडल करते तशा पद्धतीने हँडल करते म्हणजे त्या रोलप्रमाणे. तर मला खूप बरं वाटतं की कसं असते आता सर आणि मी काम केलं असेल तरी मला याची स्टाईल माहिती आहे किंवा माझं निदान त्यांना काम माहिती आहे मी कसं करू शकतो. शिवानी आमच्या दोघात मिक्स होऊन शिवानीने तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण करणं तर त्या पद्धतीने वर्क करते त्याचं मला कौतुक आहे. आणि खूप प्रामाणिक मुलगी आणि स्पर्धेत आली आहे परत तेच म्हणतोय इतकी वर्ष स्पर्धा केल्यानंतर एक तो कॉन्फिडन्स यावा लागतो तो तिच्याकडे मस्त आहे आणि होतेच. मला एकतर इथपासून मी सुरुवात करीन की हे दोघं मोठे का आहेत किंवा कलाकार मोठा का असतो हे त्यांच्याबरोबर जवळनं काम करताना खूप जाणवतं. ही जी ते मोकळीक देत आहेत किंवा हे जे हा त्यांचा इतका मोठेपणा आहे हा तो त्यांचा जो विश्वास आहे हा विश्वास मला फ्युएल सारखा वर्क करतोय काम करायला अजून चांगलं. तो चॅलेंज करणं किंवा हे जे सगळं भाग आहे वेळोवेळी मी त्यांना विचारलं सर ओके काय वाटते तुम्हाला काय वाटते हे आमच्यात जो संवाद होत चाललंय ह्याची गंमत खूप येते आम्हाला. आता विराजा साने मी लिटरली माझ्या 11वी पासून आम्ही एकत्र नाटक करतो. तो लिहितो मी बसवतो किंवा तो लिहितो आम्ही दोघंही बसवतो किंवा तो लिहितो मी काम करतो असं ते बरोबर एकत्र चाललंय. या नाटकाच्या निमित्ताने आम्ही असं सुरुवात झाली होती की वरवरचे वधूवरचे प्रयोग सुरू होते आणि प्रयोगानंतर आम्ही घरी जाऊन टाइमपास काय तर पुढचं नाटक काय ते करू असं. तर कशाबद्दल करू काय वाटते आपल्याला आत्ता तर तसं म्हटलं असं मग वडिलांबद्दल आम्ही दोघं गप्पा मार लागलो. दोघांनाही वडील हे खूप दैवत या लेवलचे जवळचं सगळं आहे. तर ते मी बोलता एका पॉइंटला पोहोचलो की अरे हा मग ह्याच्याबद्दलचं काहीतरी व्हावं. आणि मला नेहमी असं वाटतं की आणि बोलता असं झालं की आपण जेव्हा 60पर्यंत पोहोचू टिकलो तर हा भाग आहे पण एक 60पर्यंत पोहोचलो तर त्यावेळेला आपण काय मी आत्ता जे आपण बिंदास असतो कारण मी माझ्या बाबांना बघत आलोय की ते जेव्हा त्यांच्या मित्रांमध्ये जातात तेव्हा ते माझे बाबा हे बाबा नसून तो एक एन्जॉय करणारा दिलखुलास असा माणूस असतो. तर ती एक वेगळीच व्यक्ती वाटायला लागते ती गंमत वाटायला लागते.
मग यावरती काहीतरी करूयात का, कसं व्हावं याबद्दल मग चर्चा करत 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 मग तासन आमचे फोन व्हायचे. आम्ही काही काही गोष्टी आमच्याच इम्प्रोव्हाइज करायचो, काही काही गोष्टी करून बघायचो. आणि विराने लिटरली लिहिता लिहिता असं झालं होतं की भरत सरांना आपण विषय म्हणलं रे ते करतील का आपल्यावर, म्हणजे ऐकतील का वगैरे, असं सगळं झालं होतं. पण नशिबाने ते सगळं जुळून आलं. सरांना आम्ही ऐकायला गेलो होतो, त्यांना वाचलं ते म्हणलं ते आपण महेश सरांना विचारू. म्हणजे सर म्हणजे मला हे सगळं दोन ही नावं ऑलरेडी जी ज्या प्रकारे यायला लागली होती, वॉज लाईक की ओके. आणि मग हे सगळं आता इतकं मदत करते काम करायला सुद्धा की आपल्याला ज्या पद्धतीने गोष्ट सांगावीशी वाटते ती करता यावी आणि करून देणं हा पण फार महत्वाचा घटक आहे. त्यामुळे मी खूप एन्जॉय करतो आणि खूप शिकायला मिळते या प्रोसेसमध्ये. शिवाय तुझ्यासोबत किती डिस्कस झालं आणि तुझं कास्टिंग होणार आहे का तिथं? नाही ऍक्च्युली विराजसनी असं एक पायंडा पाडल्यासारखं आहे की त्यांनी काही लिहिलं की आम्ही त्याचं वाचन करतो. म्हणजे त्याला ते वाचन मला करून दाखवल्यामुळे त्याला मदत होते हे जाणून घ्यायला की काय चुकतंय, काय वर्क होतंय किंवा काय वर्कआउट होत नाही. तर असं आम्ही त्याच्या प्रत्येक स्क्रिप्टचं करतो. म्हणजे मी शूटिंगवरून जरी रात्री जरी घरी आले असेल तरी आम्ही वाचन करतो. तर तसं या नाटकाचं केलं होतं वाचन. पण तेव्हा माझी सिरियल सुरू होती आणि ऑनेस्टली मला म्हणजे लोकांना असं वाटतं की विराजसने तुझ्यासाठी लिहिलं आहे काही कॅरेक्टर, तर तसं अजिबात नाहीये. मला माहित नव्हतं की मी हे करणार आहे की नाहीये. पण नाटक खूप आवडत होतं आणि सूरजनी आणि यांनी खूप छान पद्धतीने ते डेव्हलप केलं होतं. आणि मलाही असं वाटतं की कुठेतरी मुलगी म्हणून पण मला अनेक वेळा ह्या सीन्स करताना किंवा इव्हन तालमीमध्ये सुद्धा मला झालं होतं की हे माझे पण मुद्दे आहेत. आणि जर असं काही कनेक्शन किंवा रिलेशनशिप्स विषयी बोलणारं, थोडंसं रोमॅन्टिक गोष्टींच्या चौकटी पलीकडे जाऊन बोलणारं जर काही नाटक असेल तर त्याचा आपण भाग व्हावा अशी ऑफकोर्स इच्छा होती. आणि सूरज जसं म्हणला तसं तालमीत आम्हाला खूप शिकायला तर डेफिनेटली मिळतं आहे. हे एक थिएटर वर्कशॉप असल्यासारखंच आहे या दोघांचीही प्रोसेस बघणं आमच्यासाठी. आणि भरत सर म्हणाले की मी जुळवून घेते, पण मला असं वाटतं यात माझं काहीच हे नाही आहे. कारण जुळवून घेते म्हणजे तशी त्यांनी स्पेस निर्माण करून दिली आहे म्हणून ते घडतंय आणि म्हणून ते सगळं जुळून घेतं असं फक्त प्रेक्षकांना काय सर ते प्रेक्षकांना अपील म्हणजे नाटकाचं एक वेगळंच रिलेशन असतं प्रेक्षकांबरोबर. सिनेमाचं तुम्हाला ते मिळत नाही. त्यामुळे ना नाटक करण्यात एक वेगळीच काय म्हणतात त्याला ऊर्जा असते, कारण ते लाईव्ह तुम्हाला तिथल्या तिथे मिळत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने यावं. मी एवढं सांगू शकतो की ते डिसअपॉइंट होणार नाही. त्यांना नक्कीच कुठेतरी नाटक रिलेट करता येईल त्यांना त्याच्याशी. आणि म्हणजे एक वेगळंच नाटक लिहिलं आहे विराजसने, मला त्याचा आनंद आहे. टिपिकल चौकटीत तशी नाटकं लिहित तसं नाटक नाही आहे, ते वेगळं लिहिलं आहे. आणि ते प्रेक्षकांनी यावं मोठ्या संख्येने. आणि आम्ही एक काय म्हणतात त्याला अश्युरन्स देतो की त्यांना ते आवडेल आणि दे वोंट बी डिसअपॉइंटेड. थँक्यू. सरांनी त्याबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठी सिनेमा आणि बरंच सर करताना ते एकात्मिक प्रयोगातून सगळ्यात सूरज आणि विराज पण टाकलेच आहेत. त्यांच्यासोबत आणताय काही वेगळा प्रयोग आहे. त्याच्या पुढचा काही एखादा प्रयोग म्हणजे तुम्हाला आमच्या आधीपासून पाहताय पुढे पण पाहत राहतो. इन्फ्लुएन्सर मराठी नाटकात येतील का किंवा इन्फ्लुएन्सर मराठी नाटक एखादं डिरेक्ट करेल असं वाटतं का? आता काय झालंय की ज्या नंबर्सने इन्फ्लुएन्सर्स येत आहेत तर मला वाटतं सगळेच प्रेक्षक इन्फ्लुएन्सर होणार नाही याची फक्त मला की आता काय झालंय ते हळूहळू इन्फ्लुएन्सर वाढतं. मग त्यांचं काय होतं, हल्ली त्याची एवढी पब्लिसिटी होते, हा इन्फ्लुएन्सर एवढे कमवतोय, हा इन्फ्लुएन्सर तेवढे कमवतोय, तर प्रेक्षक राहील की नाही असं मला वाटतं की सगळेच इन्फ्लुएन्सर होतील. इन्फ्लुएन्सर्स डेफिनेटली हेल्प डेफिनेटली, आणि ते त्याची मेहनतही करतात. पण त्यांच्या जागी ठीक आहे. म्हणजे आता मला समजा उद्या इन्फ्लुएन्सर व्हावं असं वाटलं की कॅन आय बिकम ॲज त्यांच्या इतका चांगला होईल का आपापले एक. पण काही इन्फ्लुएन्सर आता स्टेज शो करायला लागलेत आणि प्रयोगांची देवाणघेवाण आहे. तो प्रयोग करतात. प्रयोगच म्हणतो ना आपण, काहीतरी म्हणजे तुम्ही स्टेजवर जातो तुम्ही प्रयोग का म्हणता,
ते एक एक्सपेरिमेंट आहे, त्याला लिटरल ट्रान्सलेट केलं तर ते त्यांच्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करतात आणि एव्हरीबडी इज वेलकम. स्टेजवर कोणी यावं. ॲट द एंड ऑफ द डे ते समोर बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन जर का करण्यात ते यशस्वी होतील किंवा काही एक थॉट मांडण्यात यशस्वी होतील तर एव्हरीबडी इज वेलकम. थँक्यू.